आहे तोच आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो आकाश. यायचा आपण लगेच आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचे. चला तर आपण जातो लगेच मॅचच्या दिशेने, जिथे आपण बघतायत बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला बोरली टीमला आणि बोरली संघाचा पहिला फलंदाज विलासच्या बॅटमधून आला 4. बोरली संघाचं फार मोठं नाव आहे त्यांच्या विभागामध्ये, पण आज आपण बघू शकतायत अंबरनाथ तालुक्यामध्ये त्यांनी खेळण्यासाठी खरं तर आगमन केलंय आणि जसं आगमन केलं तसा पहिला सामना त्याने जिंकला. आता दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या मॅचमध्ये सध्याच्या घडीला जर लक्ष टाकलं तर नक्कीच विलासच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती 4 धाबा मिळाल्यात. ओहो, एकीकडे भन्नाट वेगाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. सध्या तरी आपण बघताय गोलंदाजी करणाऱ्या हेदुटणे टीम कडून आकाश हा गोलंदाज, ज्याला खरं तर पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच भेटली आहे, पण समोर जो बॅटर बॅटिंग करतोय त्याला देखील एक मॅन ऑफ द मॅच ऑलरेडी मिळालेली आहे. त्यामुळे नक्कीच बेटर वर्सेस बेटर अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. चांगलं क्रिकेट सुरू आहे. बॅटची टॉप एज मिळाली आहे. चान्स. हो, या क्षणी या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे होता, कारण तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत सध्याच्या घडीला या टीमची फलंदाजी जी आहे ती भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे जर स्ट्रॉंग टीमच्या बॅटिंग लाईनअपला तुम्हाला जर खचवायचं असेल तर विकेट्स मिळणं फार गरजेचं असतं. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत थोडीशी घाई केली, एक सिंगल भेटली जाते बॅटिंग करणाऱ्या बोरली टीमला आणि बोरली संघ फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला 5 या धावफलकावरती पोहोचलाय. 3 षटकांचा सामना आहे, कारण बराचसा उशीर झालाय. प्रत्येकाला थोडीशी झोप मिळाली पाहिजे, त्यामुळेच आमच्या मॅनेजमेंट कमिटीने हा निर्णय घेतलाय आणि सध्याच्या घडीला आपण भरपूर मोठं घमासाणीचं क्रिकेट एन्जॉय करतोय. ओहो, या क्षणी आपण बघतायत गोलंदाजाला स्वतःवरती कॉन्फिडन्स भरपूर आहे, पण कधी कधी वेळ अशी असते की जो तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो तो तुम्हाला मात्र नक्कीच चुकीचं ठरवत असतो. म्हणून क्रिकेट हा तुम्हाला सातत्यानं सांगत असतो की गर्व हा कोणत्या गोष्टीचं करू नका, कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं. म्हणून जर तुम्हाला आवर्जूनपणे जर पाहायला गेलं तर सातत्यानं या टेनिस क्रिकेटमध्ये काही मिळवायचं असेल तर गर्वाने नाही तर प्रामाणिकपणाने मिळवा. वेगवान बॉल आउटसाइड द ऑप्शनच्या बाहेर, तिथे मैदानाच्या आतमध्ये लेंथ चेक केली. आमच्या विनायक सरांनी सांगितलंय की हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. 1 रन्स आली आहे धावफलकावरती आणि आता सध्या तरी स्कोरबोर्ड 7 या अंकावरती पोहोचलाय. 7 धाबा धावफलकावरती, कोणतंच नुकसान नाहीये. हा जमेचा घटक आहे या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सध्या बोरली टीमला. ओहो, वेगवान चेंडू ऑन साइडला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण तितकंच दलालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. परफेक्ट जर पाहिलं तर सध्याच्या घडीला चान्स होता पुन्हा एकदा, पण क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर घाई जाणवली आणि तिथे एक सिंगल मिळाली जाती आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या बढतीनं स्कोरबोर्ड होता पुढे जात असताना सध्या 8 धावा बॅटिंग करणाऱ्या बोरली टीमच्या बनतायत. 8 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. स्ट्रायकर एंडला विलास बॅटिंग करतोय. ओहो, वेगवान चेंडू, बॅटची थोडीशी कडा मिळाली आहे. तिथे मैदानाच्या आतमध्ये फिल्डर थोडेसे जर पाहायला गेलं तर चुका करतायत आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये कोणतंच रिॲक्शन घेतलं जात नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय गोलंदाज आकाश या गोलंदाजाने.
बिमर बॉल टाकला त्याच्यानंतर स्वतःला त्याने खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा कन्फर्म त्या जर पाहायला गेलं तर नक्कीच स्वतःला चांगलं बनवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिथून मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये कमबॅक हा ऑलरेडी या टीमचा होतोय. अजून एक वेगवान बॉल आय फील बनत होती पण सध्या सगळीला जल्लोष हवा तसा नाहीये आणि बहुतेक मैदानाच्या आतमध्ये सध्या सगळीला फर्स्ट पॉवर प्ले संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये बोर्ली टीम विदाउट लॉस 8 ऑन द बोर्ड. आठ धावा दाफल कबड्डी लागतायत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चर्चा तर दोन्ही संघाची होती आहे कारण दोन्ही संघ चर्चेसारखे आहेत कारण दोन्ही टीमने अगोदरचे जे काही सामने खेळले त्यामध्ये जर पाहायला गेले तर उत्कृष्ट मोठं टोटल बनवून तो त्यांनी विजय मिळवला होता आणि इथे जर पाहायला गेलं तर हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आता खेळत आहेत आणि यामधून जो जिंकेल तो मात्र या सामन्याचा सिकंदर ठरेल. म्हणजे जिंकणार तो स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल नोंदवेल आणि परास्त होईल तो मात्र नक्कीच याच रस्त्यामध्ये थोडासा खचेल हे मात्र नक्कीच आपण बघू शकतो. वेगवान बॉल फटका लाजवाब आहे. कोणतंच उत्तर नाहीये या फटक्यासाठी पण तिथे क्षेत्रक्षण जर पाहिलं तर नक्कीच आकाशचं फार चांगलं होतं आणि मैदानाच्या आतमध्ये इथे या वेळेला सध्या सगळीला चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये करणच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. 2 रन चालल्या दाफल कबड्डी. आता मात्र सध्या 10 धावा बनतायत बॅटिंग करणाऱ्या बोर्ली टीमच्या. बोर्ली गावाचा विचार केला तर नक्कीच फार लांबचा प्रवास केलेला आहे आणि समोर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय हेदूटने टीम देखील एक मोठी टीम म्हणून ओळखली जाते आणि यस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भरत चाललाय परफेक्टली. हा वेग त्याच्यानंतर वेगाने घेतला इष्टीचा वेग आणि मैदानाच्या आतमध्ये त्रिफळा चित लॉस नंबर 1 बॅटिंग करत असताना बोर्ली टीमला कर्णबाद. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय वेग आणि त्याच्यानंतर इष्टीचा वेध या दोन्ही गोष्टी जर पाहायला गेले तर चांगल्या बनल्या आणि चांगल्या बनलेल्या क्षेत्रामधून आला हा रेड सिग्नल. ओटी आउट 10 वरती पहिलं नुकसान झाले मॅच मध्ये फलंदाजी करत असताना बोर्ली टीमचं. तिथे आपण बघतोय दुसरं षटक प्रगती पथावरती असताना भरत हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र फार वेगाच्या अंदाजामध्ये गोलंदाजी करतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सध्या सगळीला माहीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सध्या सगळीला पाठवलं गेलंय. सामन्यामध्ये माहोल बनला जाईल का? हो वेगवान चेंडू मिसामिक स्ट्रोक फटका फसलाय. फिल्डर विकेट कीपर डाऊन दी बॉल मैदानाच्या आतमध्ये तू चल बाहेर हे सांगत असताना गोलंदाज भरत आणि लागतोय पुन्हा एकदा फलंदाजी करत असताना बोर्ली टीमला नुकसान विकेट. बोर्ली संघ देखील संकटामध्ये सापडलाय पण जास्तीत जास्त या मॅच मध्ये आता विलासला स्ट्राईक आणत राहावं लागेल संपूर्ण येणाऱ्या काही फलंदाजांना. हेच खरं तर दिमाखामध्ये ठेवावं लागेल. 2 विकेट लागोपाठ गमावल्यात. आता लाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. लेफ्ट हँडर बॅटर लेग स्टिकच्या बरोबरीचा बॉल फटका उत्कृष्ट आहे आणि श्रेष्ठ गतीने हा चेंडू पोहोचलाय स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाला आलाय आणि त्याने ठोकलाय 4. चार धाबा मिळतील आणि 4 धाब्याच्या मदतीने दाफल कबड्डी सध्या 14 धाबा बॅटिंग करत असताना मॅच मध्ये बोर्ली क्रिकेट संघ. बोर्ली टीमच्या 14 धाबा दाफल कबड्डी लागल्यात. समोरच्या गडीला मैदानाच्या आतमध्ये लाला हा फलंदाज चांगल्या पद्धतीने आपल्या बॅटमधून धाबा कुठल्या खरं तर जातायत.
14 धावा धावफल कबड्डी लागल्यात. फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आत्ताच्या घडीला बॅटिंग करणारे आपण पाहताय बोर्ली टीमच्या लाला थोडासा लेट आलाय, पण त्याने सध्याच्या घडीला आपल्या बॅटचा भरपूर चांगला वापर चांगल्या धावींसाठी करायला सुरुवात केली आहे. वेगवान चेंडू ऑन साईडला चांगल्याचा फटका आहे. फिल्डर बॉलवरती येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथे एका धाबेचा प्रयत्न नक्कीच ऑलरेडी केलाय तिथे दोन्ही फलंदाजांनी. दुसऱ्या धाब्याचा कॉल करत होते, पण स्पष्टपणे दोन्ही बॅटरनं खरं तर नकार दिला. पहा मित्रांनो, कॉलिंग किती महत्त्वाची गोष्ट आहे, मात्र नक्कीच सातत्याने या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळतं. जिथे तुम्ही खराब कॉलिंग द्याल तिथे तुम्हाला नक्कीच परिणाम भोगावा लागतो, आणि चांगलं कॉलिंग जिथे तुमचं ठरेल तिथे मात्र नक्कीच वारंवार तुम्हाला चांगलं चित्र पाहायला मिळत असतं. आणि त्याच पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये सध्या हे दोन्ही फलंदाज अगदी आपल्या टीमसाठी धाबा बनवत आहेत. वेगवान चेंडू आणि त्या चेंडूवरती बॅटिंग करत असताना आता विलाचा फटका फसलाय. फिल्डर आकाश मिळालं काय, तर सध्याच्या घडीला अपयशाची चर्चा सध्याच्या घडीला होतीये आकाश या नावाची. तिथे कॅच ड्रॉप सेट थोडासा राहू शकतोय आकाश, कारण एका महत्वाच्या खेळाडूचा झेल ड्रॉप झालाय. म्हणजेच पिक्चर अजून खुल्या मौसम मध्ये नक्कीच शूट केला जाईल या साहिल प्रतिष्ठान चषकाच्या पहिल्या रात्रीमध्ये. 16 धावा दाखल का पडतात मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण बघताय हेदूडने टीमने थोडीशी चुकी केली, आणि ती चुकी कोणी केली आहे तर आकाश या खेळाडूने. आणि आता इथून 2 षटकांचा खेळ संपुष्टात येत असताना सध्या तरी बोर्ली संघाचा दाफलक 2 गड्यांच्या मुबदल्यामध्ये 16 वरती पोहोचला, आणि अजून देखील अगदी या सामन्याच्या पहिल्या सत्राचं 1 षटक हेदूटली टीमला फेकायचं. आणि समोर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण सध्याच्या घडीला बोर्ली टीमचा हार्ड हिटर बॅट्समन विलास. विलास आहे स्टाकर रेडला गोलंदाजी मार्क वरती. सध्या सगळीला गणेश ओव्हर दी स्टंप्सने बॉलिंग करण्यासाठी सज्ज झाला. फिल्डिंग मध्ये जर पाहिलं गेलं तर चांगल्या पद्धतीनं चित्र बनवलं झालंय. बॉडी लाईन मध्ये जर पाहायला गेलं तर 5 फिल्डर जॉईन झाले, ज्यामध्ये एक एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ, एक मिड ऑन, एक मिड विकेट. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग, म्हणजे क्षेत्ररक्षण फार चांगलं सुरेख सेट होतंय. बट आता मैदानाच्या आतमध्ये गणेश कशा प्रकारची गोलंदाजी फेकेल हे देखील पाहायचं आहे. समोर ताकदवर फलंदाज आहे, फटका चांगला आहे. तिथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येत आहेत. फर्स्ट अटेम्प्ट बीट झाले, सेकंड अटेम्प्ट पुन्हा एकदा आकाश बीट होतोय, आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मोठी कहाणी जोडली जाईल सध्याच्या घडीला बोर्ली गावाच्या कारकिर्दीमध्ये, कारण तिथे आलाय विलासच्या बॅटमधून आचार. संकट येतात, संकट येतील, परंतु आलेल्या संकटांवरती मात कशी करायची हे मात्र सध्याच्या घडीला बोर्ली संघाच्या विलासच्या बॅटमधून आपल्याला बघायला भेटतंय. कॅच ड्रॉप झाला, त्याच्यानंतर त्याने आता स्वतःला जर पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा नव्याने सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय, आणि जसा प्रयत्न केला तसा 4 धावेचा फटका येत असताना आपण पाहिलाय. वेगवान बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. चान्स आहे पुन्हा एकदा गोलंदाज फॉलो थ्रो वरती, आणि या चर्चा होईल हेदूटने गावाची. आम्ही देखील लढू आणि लढणार. मैदानाच्या आतमध्ये लागतोय विकेट. बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये सध्या बोर्ली टीमला विलास आउट. चला बॅटर लवकर जायचंय. अगदी इथे सध्याच्या घडीला पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन केलंय. सध्या तरी गोलंदाजी करत असताना हेदूटने टीमने 20 धावा दाखल का पडतीयत. तिथे मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅट्समन हरीला एंटर केले बॅटिंग करण्यासाठी. मागे सरकले आहेत. शॉर्ट पॉइंट शॉट करून चेंडू पुन्हा एकदा कटवलाय, आणि सध्या बॅटिंग करत असताना हरीच्या बॅटमधून आलाय. हरिनामाचा घोष करत असताना हा 4.
चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीनं दाफल कबड्डी आता 24 धावा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये बोर्ली टीमच्या बोर्ली संघ मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत जिद्द ठेवून हा खेळ खेळण्याचा प्रयत्न करतोय. लोवर फुल टॉस ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये स्ट्रोक आहे. फिल्डर जीवाचं रान करत असताना पाहायला मिळतोय, कारण क्षेत्ररक्षकाला देखील माहित आहे, हेदुटणे संघाला देखील माहित आहे शेवटपर्यंत जिद्दीनं खेळ खेळावा लागेल. आणि समोर बोर्लीकर या स्पर्धेमध्ये सध्या जर पाहायला गेले तर भरपूर धावपळ करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे देखील आपण बघू शकतोय सध्याच्या घडीला 3 रन्स या चेंडूबडती मिळत आहेत आणि 3 धाब्याच्या बढतीनं दाफल कबड्डी सध्या थोडस चेंजेस होत असताना 3 विकेटच्या नुकसानात आपण पाहताय 27 धाबा बॅटिंग करणाऱ्या बोर्ली टीमच्या. अजून देखील गणेशच्या या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे इथे जर कमसे कम 1 किंवा 2 मोठे फटके आले तर ज्या धाबा हव्यात बोर्ली टीमला त्या धाबा नक्कीच दाफल कबड्डी बनल्या जातील. 2 मोठे संघ जेव्हा जेव्हा एकमेकाच्या विरोधात खरं तर गाठ आणि भेट करतात त्यावेळेला मात्र नक्कीच तो सामना पाहण्यासारखा होतो. आणि आता प्रेक्षक जरी झोपले असतील तरी सुद्धा हा सामना मात्र नक्कीच आवर्जून पाहायला खरं तर विसरू नका, कारण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि ताकदवर टीमची लढत वेगळी असते. फटका हवेत आणि यस लालाने ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. फुल लाईनचा बॉल स्ट्रायकर एंडला, लाला शफल झाला क्रॉस बॅट, डाव्या हाताचा फलंदाज आणि त्याच्या बॅट मधून आलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. बोर्ली संघ मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बॅटिंग करत असताना आपण बघतोय. पुन्हा एकदा वेगवान शॉट, चेंडू त्याच्यावरती पुन्हा एकदा चांगलासा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. या क्षणी एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न सक्सेस होतोय, तिसरीचा प्रयत्न केला पण थोडंसं अपयश आलं. मिळतील इथे या चेंडूवरती 2 रन्स. अशा प्रकारे या सामन्याचं सत्र संपन्न होत आहे. लालाच्या बॅटमधून एक चांगली भागीदारी उभारली गेली, ज्याने एक षटकार देखील ठोकला. आणि अशा प्रकारे जिथे आपण बोर्ली टीमला स्ट्रगल करत असताना बघत होता त्यामधून बोर्ली टीम पुन्हा एकदा खरं तर सावरत असताना आपण पाहिली. 35 धावा दाफल कबड्डी बनल्या बोर्ली टीमच्या आणि इथून आता 18 चेंडू 36 धावेचा पाटला चेस करत असताना हे दुटणे टीम आपल्याला बघायला मिळेल. चला फास्ट. चला फलंदाज एंटर करायचे आहेत हे दुटणे संघ. चला फलंदाज एंटर करायचे आहेत.
जाऊया लगेच आपण मैदानाच्या दिशेने, जिथे आपण बघतायत फार मोठं घमासान आपल्याला पाहायला भेटतंय. 18 बॉल 36 धावेची गरज या मॅच मध्ये जिंकण्याकरिता अजून देखील आहे. चेस करत असताना हेदुटणे टीमला, हेदुटणे संघ देखील फार मोठा संघ आहे ज्याने आतापर्यंत संपूर्ण सीझन मध्ये फार चांगलं क्रिकेट खेळलं आहे. पण समोर तितकाच चांगला संघ म्हणजेच बोर्ली संघ देखील आपल्याला पाहायला भेटतोय. त्यामुळे हा सामना चांगल्याच रीतीचा बनला जातोय. 18 बॉल 36 धावा गोलंदाजी मार्क वरती सध्या सगळीला. पण पहिल्या ओव्हर मध्ये सध्या हरी या गोलंदाजाला बघताय आणि स्टॅकर इनला बॅटिंग करत असताना भरत. मॅच स्टार्ट होती. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न सफल. चेंडू आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज हरीचा. अनुभव म्हटला तर या खेळाडूकडे फार आहे आणि त्या अनुभवाचा वापर हा खेळाडू सध्या करतोय. बोर्ली संघ आज नक्कीच फार सर्वांना बेधुंद करून सोडण्याचं काम ऑलरेडी नक्कीच करत असताना आपल्याला बघायला भेटतोय. पण समोर हेदुटणे टीमची देखील बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आक्रमकता त्यांच्याकडनं देखील होईल. पण तिथे मैदानाच्या आतमध्ये एका साईडला अनुभव आणि एका साईडला यंग टॅलेंट या दोन क्षेत्रामध्ये चाललेली ही फार मोठी चुरस मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आहे. सलग 2 चेंडू डॉट फेकत असताना गोलंदाज हरीला आपण बघतोय. चांगलं क्रिकेट सुरू झालंय. यस, हरीचा अजून एक नियंत्रण ठेवत असताना चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय आणि परफेक्टली मैदानाच्या आतमध्ये सलगचे 3 बॉल आता डॉट फेकण्यात यश आले गोलंदाज हरीला. का मी खरं तर इतका लांबचा प्रवास करून ही रजनी क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आलोय तर यासाठी, आणि मला वाटतं आपल्या हंगामामधली पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा ते खेळतायत. यस, बॅटची टॉप एज बनतंय सेलिब्रेशन. एज अँड टेकन, बॅट्समन इट्स गॉन फ्रॉम डगआउट आणि यस बॅटिंग करत असताना लागेल विकेट नंबर 1 सध्या सगळीला हेदुटणे टीमला. फलंदाज भरत आउट. कोणतीच धाव धावफलकावरती नाहीये. एक विकेट गमवलेला आहे बॅटिंग करत असताना. सध्या तरी या मॅच मध्ये हेदुटणे टीमने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्याच्या घडीला आपण रवी या बॅटरला बघतोय. पहिलाच बॉल होता रवीसाठी आणि तो देखील डॉट फेकलाय. आतापर्यंत 5 चेंडूच्या फेक्या खरं तर भरपूर चांगल्या केल्यात गोलंदाज हरी या गोलंदाजाने आणि कदाचित हा शेवटचा बॉल कशा प्रकारचा टाकला झाला. आणि आज पुन्हा एकदा साहिल प्रतिष्ठान चषकाच्या या पहिल्या रात्रीमध्ये खात्री देणारं क्रिकेट एन्जॉय करायला मिळालंय. आणि आजच्या रात्रीमध्ये हे दुसरं निर्धाव षटक फेकत असताना या स्पर्धेमध्ये आपण बघतोय सध्या सगळीला बोर्ली टीमचा हरी हा गोलंदाज. आणि इथे सध्या सगळीला हेदुटणे टीमला बनली आहे थोडीशी पराभवाची हरकत, कारण पहिले षटक निर्धाव 2 विकेट. आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय येणारे 12 बॉल आणि 12 चेंडू मध्ये 36. अजून देखील इथे 12 चेंडू 36 धावेची गरज. गोलंदाजी मार्क वरती विलास सज्ज होतोय. आता नवीन बॅटर तिकडे आकाशला इंटर केलं जातंय. फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर बॉल वरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. इकडे सध्या सगळीला जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक करण तिथे झेलवरती ट्राय करत होता, पण थोडासा लांब हा झेल होता आणि त्या अनुषंगाने तिथे मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा या चेंडूवरती मिळाल्यात. बॅटिंग करत असताना सध्या सगळीला आपण बघतायत हेदुटणे टीमला 2 धाबा येत आहेत. 2 विकेटच्या नुकसानात 2 धाबा स्कोरबोर्ड वरती बॅटिंग करत असताना हेदुटणे टीम. चेंज ऑफ पेस, कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती फटका चांगला आहे. पण तिथे सध्या सगळीला आपण बघतायत जंप टाकून क्षेत्ररक्षण तर ऑलरेडी
चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न होतोय आणि यस इथे हा येतोय षटकार. मॅच मध्ये जी जान टाकत असताना सध्या सगळीला हेदूटने टीम आपल्याला पाहायला मिळेल. जितके कमी गतीचे चेंडू भेटतील तितकेच मोठे फटके देखील येतील याच्याच इराद्याने सध्या सगळीला फलंदाजी सुरू झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून फटका पुन्हा एकदा ऑन साइडला आहे. फिल्डर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक धाव नक्कीच कन्वर्ट केली जाईल. इथे सध्या तरी आपण बघू शकतो एक सिंगल आली आहे. सिंगलच्या पद्धतीने स्कोरबोर्ड पुढे ढकलला जातोय आणि धावफलकावरती सध्या तरी 9 धाबा फलंदाजी करत असताना इथे लागल्या गेल्यात. 9 रन्स सध्या तरी स्कोरबोर्ड वरती आहेत. येणारे 9 चेंडू आणि 27 धावेची गरज म्हणजे हा सामना सध्याचा घडला भरपूर टाईट आणि फाईट बनलेला आहे. अजून एक वेगवान बॉल विलाचा येईल डॉट मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आणि समोर आता इक्वेशन चेंज होत आहे. कठीण परिस्थिती बनली जाईल. चेस करत असताना 36 धावेचं टार्गेट हेदूटणे संघासमोर, कारण इथे आता बॉल आहेत 8 आणि गरज 27 धावेची. 8 चेंडू 27 धाबा मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र भरपूर रमलेला आहे. फटका मिस्टामिक स्टोक फिल्डर करण. ओहो यस जिद्द होती म्हणून दाखवलंय करून. फर्स्ट अटेम्प्टला बीट, सेकंड अटेम्प्ट मध्ये सक्सेस आणि आता फलंदाज बाद. नऊ धावेवरती सध्या तरी तिसरा विकेट खोवलेला आहे. फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये सध्या आपण बघतायत हेदूटणे टीमने आणि आता इथे 7 चेंडू 27 धावेची गरज. बोरली टीम सध्या तरी एक आगळा निगळा परफॉर्मन्स देत असताना या सामन्यामध्ये आपण पाहताय. एक्झॅक्ट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुन्हा एकदा सध्या सगळीला यॉर्कर चेंडू डिलिव्हर केलाय. खोलात टाकलेला बॉल आणि खोलातली डिलिव्हरी बॅटरला थोडीशी खरं तर हरकत करत असताना आपल्याला बघायला मिळाला आणि बहुतेक आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2चा खेळ संपला, ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना विलास होता. ज्या विलासने फक्त आणि फक्त याच खेळमध्ये 10 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक मिडन आलं, त्याच्यानंतर या 10 आणि त्या 10च पाहायला भेटत आहेत हेदूटणे टीमच्या स्कोरबोर्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे आता येणारे 6 बॉल 26 धावेची गरज आहे. कल्पेश ओर दी स्टंप्स. तिसरं षटक सुरू झाले. कल्पेशचा पहिलाच बॉल. समोर स्ट्रायकर एंडचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आत्ताच्या घडीला बीट केला जाईल आणि इथून आता हा सामना जर पाहायला गेले तर बोरली टीमने आपल्या साईडनं पूर्णपणे फिरवायला सुरुवात केली आहे. वेगवान बॉल बॅटपासनं पुन्हा एकदा लेग कटर. थोडंसं वळण मिळत असताना आपण पाहिलंय बॅक टू बॅक सलगचे 2 डॉट बॉल. ओहो शॉर्ट ऑफ लेन. फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर करण बॉल वरती पोहोचलाय आणि करणने आता टिपलाय. हा कठीण क्षेत्राचा जाईल. मॅच मध्ये येईल पुन्हा एकदा ट्विस्ट. सामन्यामध्ये बोरली संघाचं नाव वर्चस्वात बनेल कारण इथे आलाय हा विकेट. मॅच मध्ये स्ट्रगल करत असताना आपण पाहताय नवीन बॅटर आलेत मैदानाच्या मध्ये फलंदाजीसाठी, बट तिथे बॅटर अनसक्सेस राहतील कारण बोरली टीमचा हा गोलंदाज पुन्हा एकदा वेगाचा वापर चांगला करतोय. आणि आता इथून बोरली संघ सलगचा हा दुसरा सामना जर पाहायला गेला तर आपल्या नावावरती बनवण्याच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. बॅटची पुन्हा एकदा कडा आणि तिथे सेलिब्रेशन. हेदूटणे टीमला लागेल पुन्हा एकदा अपयश. फलंदाज बाद.
शेवटचा एक चेंडू आणि 26 धावेची गरज. मला वाटतं अजून याही षटकामध्ये कोणतीच धाव खर्च झाली नाहीये, म्हणजे कदाचित तिसरं षटक पाहायला भेटेल का निर्धारित हे देखील आता आपल्याला बघायला मिळेलच. पण एकाच संघामध्ये दोन गोलंदाज खरं तर दोन निर्धाव षटक फेकतील.